मुंबई महापौरपदाची निवड येत्या 9 मार्चला होणार आहे, पण अद्यापही जिजामाता उद्यानातल्या बंगल्याची डागडुजीच करण्यात आलेली नाही। दादर शिवाजी पार्क मधल्या महापौर बंगल्याची जागा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आलेली असून भायखळ्यातल्या जिजामाता उद्यानातला बंगला महापौरांना देण्यात येणार आहे। परंतु अद्यापही या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 3 महिने लागणार आहेत। त्यामुळे नवीन महापौरांची नियुक्ती झाल्यानंतर महापौरांचं वास्तव्य कुठे असेल हा मोठा प्रश्न आहे। आणि या सगळ्याचा आढावा घेतला आमचा रिपोर्टर प्रभात पोथरकर याने। मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोणत्या पक्षाचा उमेदवार विराजमान होणार हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्या महापौराचं निवासस्थान कोणतं असणार आहे ते देखील महत्त्वाचं आहे। मात्र पहिला ज्या ठिकाणी महापौर राहत होते ती जागा जी आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आली आहे। त्यानंतर पर्यायी जागा जी जिजामाता उद्यानातील बंगला जो आहे तो जिथे अतिरिक्त आयुक्त राहायचे तो बंगला महापौरांसाठी देण्यात आला होता। मात्र माझ्या पाठीमागे हा जिजामाता उद्यानातील बंगला आहे, त्याचं रिनोव्हेशन अद्यापही करण्यात आलेलं नाही। हा बंगला इंग्रज कालीन बंगला आहे, त्यामुळे या बंगल्याची मोठ्या प्रमाणात डागडुजी करणं गरजेचं आहे। येत्या काळामध्ये काही काळ राहिलेला आहे, थोडे दिवस राहिलेले आहेत महापौर पदाची शपथ घेण्यासाठी। महापौरपदी कोणत्या पक्षाचा उमेदवार विराजमान होतो हा जसा प्रश्न आहे त्याचप्रमाणे महापौराचं निवासस्थान कोणतं असणार आहे हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सोबत प्रभात पोतरकर, महाराष्ट्र वन, मुंबई।